नमस्कार येवकार. गावकारीच्या आईच्या नव्या एपिसोडात तुमचे सगळ्यांचे स्वागत. आयज एक गजाल हांव तुमकां सांगतलो आणि ह्या गजाली उपरांत एक काणी हिवूय तुमकां हांव सांगतलो. मातशी ही गजाल वाडूयेत, पूण ही गजाल दर एकल्यान पुराय आयकची अशी हांव विनंती करता. आणि ही गजाल आयकप खूप गरजेचें आसा, कारण ही गजाल तुमकां सगळ्यांक खबर आसतली आणि ह्या गजालींतल्यान कितें देख घेवची आणि कितें शिकचें ते मागीर आमी पळोवया. गजाल कितें तर गांवकारी चॅनल सुरू केल्या उपरांत जेन्ना हांवें गांवकारीचो एक व्हिडिओ काडलो आणि गांवकारी कित्या खातीर अशा पद्दतीचो हो व्हिडिओ आसलो. तातूंत एक पत्रकार म्हूण म्हाजी वळखूय सगळे कडेन जाली. दुसरे दीस सकाळी म्हाका एक फोन येयलो. एक मायनिंग बेल्टांतलो मनीस, त्या मनशान खंयच्यान तरी म्हजो नंबर सोदून काडलो आणि म्हाका फोनाचेर कॉल केलो. म्हाका म्हणपाक लागलो, किशोर नायक गांवकार तूं न्हू? हांवें म्हटलें हय. बरें, गोवा दूत पेपरान जो रिपोर्टर बातम्यो दितालो त्या वेळार, म्हणजे ही गजाल 2005, 2006 ते 2012 ह्या वर्सांतली. हांवें म्हटलें हय, हांव गोवा दूत पेपरान रिपोर्टर म्हणून काम करतालो. हां, तर तूं रिपोर्टर म्हणून जेन्ना गोवा दूतांत काम करतालो आणि जेन्ना गोंयांत 2007 ते 2012 ह्या काळान जेन्ना दिगंबर कामत मुख्यमंत्री आसले, तेन्ना गोवा दूताचेर खाण घोटाळो, मायनिंग स्कॅम अश्यो हेडलायनी दिवपी तूंच तो पत्रकार? हांवें म्हटलें हय. कित्याक तर ह्यो हेडलायनी म्हटल्यार तेन्नाचे जे विरोधी पक्ष फुडारी आसले, बाब मनोहर पर्रीकर हांची वेगवेगळी भाशणां, मागीर ती विधानसभेतली भाशणां जावं येता, नाजाल्यार बीजेपीचे प्रेस कॉन्फरन्सीस जावं येतात, नाजाल्यार वेगवेगळ्या मायनिंग स्कॅमाच्या संदर्भातली भाशणां जावं येतात. त्या वेळार ह्यो सगळ्यो हेडलायनी आयल्यात आणि ते अमान्य करपाक जावपाचेच ना. तर तूं पत्रकार म्हणून तेन्ना ज्यो व्हडल्यो व्हडल्यो हेडलायनी केल्यो, आयज त्या हेडलायनीचें कितें जालें? हांवें म्हटलें कितें जालें? खाण घोटाळो जालो 2012 जेन्ना मायनिंग स्कॅमाची चवकशी जाली आणि जस्टीस एम.बी. शाह हांचो रिपोर्ट आयलो आणि 35,000 कोटीचो हो घोटाळो जालो म्हणून उघड जालें. हे सगळ्यो गजाली हांवें ताका सांगल्यो. ताणें म्हाका फोन केलो, बाबा रे, तुमी येद्यो व्हडल्यो हेडलायनी दिल्यो, असो गोंयांत मायनिंग घोटाळो जालो म्हणून सांगलें, 35,000 कोटीचो घोटाळो जालो म्हणून सांगलें. सगळ्या काँग्रेसीच्या त्या वेळेच्या फुडाऱ्यांक तुम्ही ह्या घोटाळ्यांत गुंतोवन तांची बदनामी केली. बाब दिगंबर कामत त्या वेळार मुख्यमंत्री आसले, तांकां तुम्ही खंयच्याच पद्दतीन दवरूंक ना. म्हणजे हो सगळो घोटाळो हो दिगंबर कामतीनूच केला असोय आरोप तुम्ही केलो. आणि एक उगडास त्या मनशान म्हाका करून दिलो. तो उगडास कितें? तर म्हणलो, तुका खबर आसा 2011 गोंयचे एक शिष्टमंडळ दिल्लीक गेले. आताचे केंद्रीय मंत्री भाजपाचे मुखेल फुडारी नितीन गडकरी हांच्या फुडारपणाखाला हे शिष्टमंडळ दिल्लीक गेले आणि दिल्लीक तांणी 2011 एक निवेदन राष्ट्रपतीक दिलें. आणि हे निवेदन कितें आसलें? तर ह्या निवेदनात गोंयांत 25,000 कोटीचो खाण घोटाळो जाला असो आरोप ह्या निवेदनात केलो. आणि त्या निवेदनात बाब तेन्नाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, त्या उपरांत त्या सरकारातले मंत्री विश्वजीत राणे, तेन्नाचे काँग्रेसीचे प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर आणि हेर काय खाण उद्योजक आणि हेर फुडाऱ्यांची नांवां आसली. तो म्हणलो 2011 जे निवेदन भाजपान त्या वेळार राष्ट्रपतीक दिलें आणि 25,000 कोटीचो घोटाळो जालो म्हणून त्या निवेदनात सांगलें. कशी पुराय वाट लायल्या ह्या गोंयची हेवूय त्या निवेदनांतल्यान भाजपान राष्ट्रपतीक सांगलें. आणि आयज बाब दिगंबर कामत, बाब विश्वजीत राणे आणि बाब सुभाष शिरोडकर खंय आसात? हांवें सांगलें भाजपान आसात. भाजपान जर ते आसात जाल्यार त्या 25,000 कोटीच्या घोटाळ्याचें कितें जालें असो प्रश्न तांणी म्हाज्या मुखार केलो. हांवें सांगलें पळय, ह्यो घटना जश्यो जश्यो घडल्यो, आमी पत्रकार ह्या घटनेची माहिती लोकां मेरेन पावप इतलेंच आमच्या हातीन. तो म्हणलो, तुमचें जर इतलेंच काम जाल्यार त्या लोकांक, त्या फुडाऱ्यांक
तुम्ही प्रश्न कित्याक करिनात? आम्ही म्हटले प्रश्न आम्ही करतात. आयज प्रश्न करपाची माणसुकी ना, आयज प्रश्न करपाक मेळना. तुम्ही जर चड प्रश्न करीत, तांकां आवडना असे जर प्रश्न करीत, जाल्यार फोन थेट मालकांक वतात आणि मालकांक मागीर सांगतात तुमचो तो पत्रकार मातसो सुबेज तो चड प्रश्न विचारता. आता अश्यो ह्यो गजाली जाल्या उपरांत पत्रकार कितें करपाक शकता? निमणे एक गजाल आमकां मान्य करची पडटली, ती म्हटल्यार पत्रकार हे सुद्धा खंयच्या तरी कंपनीचे कामगार असतात. ते पत्रकार म्हणटकूच ते स्वताचे मालक नसतात. सो कामगाराकूय खंय तरी आपल्या कंपनीच्या धोरणाप्रमाणेच वचचें पडटा आणि धोरणाप्रमाणे काम करचें पडटा. सो प्रश्न विचारपाचो जो काळ असलो तो आता सोंपलो. आता प्रश्न विचारपाचो काळ न्ही. आणि प्रश्न जर विचारत जाल्यार तो पत्रकार हो बहिष्कृत पत्रकार अशें थारता. त्या खातीर आयज काल पत्रकारांनी प्रश्न करपाचेच सोडला आणि प्रश्न खंयचे तर ते जे विचारतात तेच प्रश्न करप अशी परिस्थिती तयार जाल्या. ऑफकोर्स हातून अपवाद आसात. कांय पत्रकार धाडसान प्रश्न करतातूच, पूण आयज त्या पत्रकारांचो आंकडो हो खूब कमी जाला. आता सांगपाचें तात्पर्य इतलें की 35,000 कोटीचो घोटाळो जालो. दिगंबर कामत हाचे सरकारूय 2012 उडयले. भाजपाचे सरकार 2012 आयले आणि मायनिंग बिझनस बंद केलो. भाजपान बंद केलो हे स्वता मनोहर बाब पर्रीकारान हांणी स्वता म्हटलां. 2012 मायनिंग बिझनस बंद जाल्या उपरांत जी कितें परिस्थिती गोंयच्या मायनिंग बेल्टान निर्माण जाली, म्हणजे सुमार 60,000 फॅमिली आणि सुमार 3 लाख लोक मायनिंग बेल्टातले लोक हे या मायनिंग व्यवसायाचेर निंबून आसलेले. तातूंत मागीर ट्रकवाले, मशीनवाले, हेर कामगार, कॅन्टीन, हॉटेलां, गाडे कितलेशेच लोक मायनिंग बेल्टात ह्या मायनिंग व्यवसायाचेर आपले पोट भरताले. तर 35,000 कोटीचो जेन्ना घोटाळो जालो अशें सिद्ध जालें आयोगाच्या अहवालांतल्यान आणि त्याच्या उपरांत सगळ्यो चौकशी सुरू जाल्यो, कंप्लेनी फायल जाल्यो, त्याच्या उपरांत मायनिंग बंद जालें आणि आयज मेरेन ते मायनिंग बंद आसा. मायनिंग अजून सुरवात जावंक ना. खंय तरी ई ऑप्शनाक एक मायन सुरू जाल्या. मुख्यमंत्र्यान ताचें स्वागतूय केलां, तेवूय आमी पळयलां. पूण ते सुरू जरी जालें तरी तातूंतल्यान अजून व्यवसाय पूर्ववत जावंक ना. अजून जो जुनो व्यवसाय ज्या पद्दतीन चलतालो तशा पद्दतीन अजून त्या लोकांक हो व्यवसाय मेळोंक ना. आता प्रश्न असो आसा की ज्या मनशाचेर तुम्ही गंभीर असे आरोप केले, खरें म्हटल्यार बाब दिगंबर कामत जे 2007 ते 2012 या कार्यकाळात गोंयचे मुख्यमंत्री असले. गोंय मुक्त जाल्या उपरांत पुराय टर्म 5 वर्साचो टर्म पूर्ण करपी एकमेव मुख्यमंत्री म्हणतात ते बाब दिगंबर कामत. दिगंबर कामताचेर त्या वेळार विरोधी पक्षा कडल्यानूय टिका जाताली आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना कडल्यानूय टिका जाताली. तातूंत मागीर एसीझॅडाचो विशय जावं येता, मागीर रिजनल प्लॅनाचो विशय जावं येता, कितले तरी विशय. पूण बाब दिगंबर कामतीन एसीझॅड डिनोटिफाय करून घेतले केंद्र सरकारा कडल्यान. मागीर त्यांनी रिजनल प्लॅन लोकांचो वाडटो विरोध पळोवन रिजनल प्लॅनूय रद्द केलो आणि नव्यान रिजनल प्लॅन लोकांक विश्वासान घेवन रिजनल प्लॅन करपाचो तांणी नवो प्रोसेस सुरू केलो. द मोस्ट एक्सेसिव्ह चीफ मिनिस्टर म्हणून तांणी आपली एक वळख तयार केली. खंयच्याय रातयां तुम्ही खंयच्याय वेळार जर फोन करशात जाल्यार बाब दिगंबर कामत तो फोन उखलतालो अशें आमी पळयलें. त्या दिगंबर कामताचे एक अशें चित्र त्या वेळार विरोधी पक्ष भाजपान तयार केले की द मोस्ट करप्ट चीफ मिनिस्टर जर कोण आसत ह्या राज्याचो जाल्यार तो दिगंबर कामत. आता हे इतले जाल्या उपरांत आयच्या घडयेक जर आमी विचार केलो की जे मेमोरंडम बीजेपीन राष्ट्रपतीक दिले, आयज ते मेमोरंडमाची कॉपी बीजेपीच्याच पोर्टलाचेर अजूनही आसा. तुमकां पळोवपाक जाय जाल्यार तुम्ही त्या पोर्टलाचेर पळोवपाक शकतात. हांव तुमकां त्या मेमोरंडमातले 2 पॅरेग्राफ वाचून दाखयता. मागीर तुमच्याय लक्षात येतले की कितले गंभीर आरोप त्या मेमोरंडमान बीजेपीन केले. आता त्या मेमोरंडमातलो एक पॅरेग्राफ कितें सांगता? We, on behalf of Bharatiya Janata Party, seek to draw your kind attention to the massive illegalities perpetuated by the current Congress regime led by Mr. Digambar Kamath, destroying and butchering the serene beauty and ecology of the state of Goa. This illegality assumes serious prominence as most of the ministers in the cabinet of Mr. Digambar Kamath, including himself, and also
the Goa Pradesh Congress Committee President Mr. Subhash Shirodkar, all involved in this unprecedented loot of Goan wealth, which according to the documents collected by Bharatiya Janata Party goes to the tune of whooping rupees 25,000 crores. फुल्लो आणि एक पॅराग्राफ तुमका वाचून दाखयता. Under all the above mentioned categories, the estimated illegal extraction can be valued at approximate 25,000 crores, which has been done in active connivance with politicians, especially Congress NCP leaders such as Joki Malemao, Vishwajit Rane, Dinar Tarkar, Jitendra Deshprabhu, Subhash Shirodkar, etc. The illegal mining being carried out openly in the state in collusion with the establishment has scant respect to the environment and the community living in the mining belt. Widespread damage to forest and water resources has cast a dark shadow on the future of Goa. हे दोन पॅराग्राफ वाचल्या उपरांत तुमच्या लक्षात येतले कितल्या सिरियस पद्धतीचे एलिगेशन्स या मेमोरंडमान बीजेपीन केले आणि ते मेमोरंडम आयजूय राष्ट्रपती भवनाच्या ऑफिशियल रेकॉर्डाचेर आसतले आणि आयजूय ते मेमोरंडम बीजेपीच्या ऑफिशियल वेबसायटीचेर आमकां पळोवपाक मेळटा. आता प्रश्न असा आसा की मायनिंग तुम्ही बंद केले, मायनिंग बंद जाल्या उपरांत कितल्याशाच लाखांनी लोकांचो रोजगार गेलो, लाखांनी लोकांचो व्यवसाय गेलो, लोक उपाशी पडले, लोक कर्जबाजारी झाले, लोकांचेर बँकेनी रेट्स घातले, ट्रक त्यांचे जप्त केले, मशिनां तांची जप्त केली, त्यांचे उद्योग बंद पडले, लोक सामके म्हणजे हलाखीची परिस्थिती लोकांची राहिली. आणि आयज त्या सगळ्या 35,000 कोटीच्या घोटाळ्यातल्यान सरकारान रिकवर कितले पैसे केले जाल्यार ते फकत 300 कोटी रुपया. आता जर तो मायनिंग घोटाळोच नसलो, तो जर फकत एक जुमला असलो जाल्यार मागीर ह्या लोकांची तुम्ही जी वाट लायली किंवा ह्या लोकांचेर तुम्ही जी इतली गंभीर परिस्थिती हाडली ताका जबाबदार कोण? पॉलिटिकल गेन, तुमचो राजकीय सुवार्थ साधपाक लागून तुम्ही ज्या लोकांचेर या सगळ्या घोटाळ्यान असलेले म्हणून जो आरोप केल्लो, जी टीका केल्ली, नॉट ओनली वर्बल एलिगेशन्स बट यू हॅव फाइल्ड मेमोरंडम विथ द राष्ट्रपती सेइंग 25,000 crores मायनिंग स्कॅम झाला म्हणून. त्या सगळ्या लिडरांक तुम्ही आयज पक्षान घेतले आणि तांकां पवित्र करून घेतले. तातून कोणाकूच आक्षेप असपाची गरज ना, कित्याक तर तांणी घोटाळो जर करूंक नसलो जाल्यार तेंचेर आरोप करून उपेग कितें? तांणी जर घोटाळो केल्लो जाल्यार आयज ते अशे मेकळेपणान फिरचे नासले. मागीर तांची तुम्ही बदनामी केली आणि आयज तांणी घोटाळो केला काय घोटाळो करूंक ना हाची तुम्ही कांयच माहिती लोकांक दिनासतना तांकां घेवन तुम्ही आयज पक्षान तांकां घेतले. तुमकां जर तांकां पक्षानूच घेवपाचे असले, हो घोटाळो नसताना तुमकां जर फक्त तांची बदनामी करपाक हो सगळो स्कॅम आणि हे जे सगळे तयार करपाचे असले जाल्यार मागीर तुम्ही मायनिंग बेल्टातल्या त्या 3 लाख लोकांक उपासमारीची वेळ कित्याक हाडली? या 3 लाख लोकांची कितें चूक असली की तांणी विनाकारण तुमच्या या आरोपा खातीर आणि तुमच्या या सगळ्या गजाली खातीर तो मायनिंग उद्योग बंद पडलो? कित्याक लागून आयज त्यांच्या घरा मुखार तांचे ट्रक कुसताना तांकां पळोवचे पडटात, तांची मशिनां कुसताना तांकां पळोवची पडटात. आयज जी तांणी कर्जां काडलेली ती कर्जां भरपाक तांकां आपली भांगरां विकची पडली, बँकेच्यो जप्त्यो तांचेर आयल्यो, आयज तांची घरां सगळी ओसाड पडलेली आसात, तांकां पर्यायी व्यवसायाची कसलीच संधी मेळूंक ना, तांकां नोकऱ्यो मेळूंक ना. कितल्याशाच शेकड्यांनी भुरग्यांच्यो नोकऱ्यो ह्यो मायनिंग बंद पडल्यामुळे गेल्यो. मागीर ह्या सगळ्या गजालींक कोण जबाबदार हाची जाप ह्या बीजेपीक आणि ह्या सरकाराक दिवपाची गरज आसा अशें तुमकां दिसना? हांव म्हणन बाब दिगंबर कामत देवाकडे उलयतात, आमी अशा पद्धतीन ताची फकाणाय करतात आणि तेवूय पॉझिटिव्हली ही फकाणां एक्सेप्ट करतात. जावं येता कदाचित देवानूच दिगंबर बाब कामताक सांगले आसत की तू एक काम कर, तुझी ज्या लोकांनी बदनामी केली, ज्या लोकांनी तुझेर गंभीर आरोप केले,
ते जर तुका फुसून उडोवपाचे असत, ते जर तुका धुवन जर क्लीन करून घेवपाचे असत, जाल्यार तू एकूच काम कर, तू बीजेपीन चल. देवाचे आयकूनच कदाचित दिगंबर कामत बीजेपीन आयले असत आणि बीजेपीन आयल्या उपरांत बीजेपीन तांकां घेतले आणि बीजेपीन तांकां घेतले हाचोच अर्थ तांचेर जे जे कितें आरोप बीजेपीन केल्ले 25,000 कोटी आणि कितें हे सगळे आरोप तांचे फुसून गेले. बाब दिगंबर कामत हांच्या सारखेच सुभाष शिरोडकर आणि विश्वजीत राणे हांच्याय वयले आरोप हे खोटे असले हेच हातूंतल्यान सिद्ध जाता. ते जर खोटे ना किंवा ते जर सिद्ध जायना जाल्यार मागीर हे फुडारी आयज भाजपान कशें कितें, हो एक सादो प्रश्न आणि ह्या प्रश्नाची जाप ह्या बीजेपीन लोकांक दिवची पडटली. आता असो जो प्रश्न जर आमी करत जाल्यार मागीर तांकां दिसता की आमी पत्रकार सुबेस, आमी पत्रकार चड उलयतात, असले प्रश्न विचारप ना. हे प्रश्न ह्या पत्रकाराचे न्ही, हे प्रश्न ह्या गोंयच्या जनतेचे, जे मायनिंग बेल्टांतल्या 3 लाख लोकांच्या पोटार आयज जी परिस्थिती, जी हुवार निर्माण जालो मायनिंग बंद जाल्या कारणान, त्या 3 लाख लोकांक आयज हाची जाप मेळप गरजेची आसा. दुर्दैवाची गजाल अशी की 2012 मायनिंग बंद जाल्या उपरांतूय 2014च्या लोकसभा इलेक्शनाक, त्याच्या उपरांत 2019च्या लोकसभा इलेक्शनाक, मागीर 2017च्या विधानसभा इलेक्शनाक आणि आता 2022च्या इलेक्शनाक, विधानसभा इलेक्शनाक या मायनिंग बेल्टांतल्या लोकांनी भरभरून बीजेपीक तेंको दिलो, भरभरून बीजेपीक पाठिंबो दिलो, भरभरून बीजेपीक मतां दिली. आता ही मतां कशी कितें दिली? एक म्हटल्यार मायनिंग बंद केलें, ज्या लोकां खातीर मायनिंग घोटाळो जालो म्हणून सांगले, ज्या लोकांचेर आरोप केले त्या फुडाऱ्याकूय बीजेपीन घेतले. मागीर त्या लोकांक उपाशी कित्याक मारले, त्या लोकांचेर ही परिस्थिती कित्याक हाडली हाची उत्तरां मेळपाची गरज आसा. म्हाका दिसता ह्या वेंचणुकीक ह्या सुमार 3 लाख लोकांनी ह्या प्रश्नाचो जापो जर सरकारा कडल्यान ना जाल्यार बीजेपी कडल्यान जर जाणून घेवपाचो यत्न केलो. बाप श्रीपाद नायक हे उत्तर गोंयचे आयज उमेदवार आसात, 5 फावटी ते उत्तर गोंयांतल्यान वेंचून येतात. ज्या वेळार केंद्रात बीजेपीचे सरकार आसा त्या वेळार ते मंत्री जाल्यात. जे निवेदन, जे मेमोरंडम राष्ट्रपतीक ह्या मायनिंग घोटाळ्याचे बीजेपीन दिल्ले 25,000 कोटीचे, ते मेमोरंडमाचेर सायन करपी मनीस हे बाप श्रीपाद नायक असले. त्या खातीर श्रीपाद नायक हांणी हाचे उत्तर लोकांक दिवचे पडटले. भाऊ, तुम्ही सायन मारून जे 25,000 कोटी रुपयाचो घोटाळो जालो म्हणून जे निवेदन राष्ट्रपतीक दिल्ले, त्या घोटाळ्याचे कितें जाले आणि ज्या लोकांची, ज्या फुडाऱ्यांची नावां तुम्ही त्या निवेदनात दिल्ली, ते फुडारी आयज भाजपान कशें कितें? मागीर इतले जर तो घोटाळो जर जावन नसलो आणि त्या फुडाऱ्यांनी जर घोटाळो करूंक नसलो जाल्यार भाऊ त्या मायनिंग बेल्टांतल्या लोकांक उपाशी कित्याक मारले हाची जाप तुमकां दिवचीच पडटली. आता दक्षिण गोंयच्यो ज्यो भाजपाच्यो उमेदवार आसात त्यो खाण कंपनीच्योच आसात आणि त्या खातीर तांच्याय कडेन लोकांक ह्या प्रश्नाची जाप मागू येता. आता लोक जाप मागतले काय ना हो निमणो लोकांचो प्रश्न, पूण पत्रकार म्हणून प्रश्न उपस्थित करप हे आमचें काम आणि त्या पद्धतीन हो प्रश्न आमी आयच्या ह्या एपिसोडांतल्यान इतलोच सरकाराक विचारतात की जर गोंयांत खाण घोटाळो जावंकूच नसलो, जर ह्या खाण घोटाळ्यान भ्रष्टाचार जावंकूच नसलो जाल्यार मागीर हो इतलो खाण घोटाळ्याचो बोवाळ जालो कित्याक? आणि जर जाल्लो आणि ज्या फुडाऱ्यांचेर तुम्ही आरोप केल्लो ते जर फुडारी ह्या खाण घोटाळ्याक जबाबदार असले जाल्यार आयज ते फुडारी हे तुमच्या पक्षान आयलेच कशे, तुम्ही तुमच्या पक्षान ताका घेतले कशे हाची उत्तरां तुमकां दिवची पडटली. आता ही उत्तरां न दिता तुम्ही दुसऱ्यांक जे चॅलेंज करपाचे जे प्रयत्न करतात, कोणूय जो प्रश्न करता ताच्या थेट आंगार वचप, ताका शिंगार घेवप, ही एक नवी पद्धत राजकारणान सुरू जाल्या. म्हाका दिसता ही पद्धत आमकां लोकशायेक योग्य न्ही. लोकशायेन जनतेक, पत्रकारांक अधिकार आसा प्रश्न विचारपाचो आणि फुडाऱ्यांक मागीर ते सत्ताधारी जावं ना जाल्यार विरोधक जावं तांकां तांची जबाबदारी आसा त्या प्रश्नाच्यो जापो दिवपाची. म्हाका दिसता आमच्या ह्या प्रश्नाक उत्तर सरकारा कडल्यान, भाजपा कडल्यान आमकां मेळटलें आणि आमकांय पळोवपाक जाय
की आमचे गोंयकार जे मायनिंग बेल्टान गेली 2012 सावन आयज ज्या परिस्थितीक ते सामोरे वयतात, जी परिस्थिती ते भोगतात, ते गोंयकार तरी ह्या सरकाराक आणि ह्या पक्षाक हो प्रश्न विचारतलेत काय कितें हेवूय आमकां पळोवचें पडटलें. आता ते विचारतात आणि त्याचो परिणाम कितें जाता हे ह्या वेंचणुकेच्या निकालांतल्यान स्पश्ट जातलें. तर अशाच तरेन तुम्ही पळयत रावात गांवकारी आमचे युट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचो तेंको आमकां जाय, तुमचो सपोर्ट आमकां जाय. तुमचो सपोर्ट आमकां ह्या युट्यूब चॅनलाच्या सबस्क्रिप्शनाच्यान तुम्ही दिवपाक शकतात. तशेंच आमचो फेसबूक आसा त्या फेसबुकाक तुम्ही फॉलो करा. इंस्टाग्राम आमचो फॉलो करा आणि पळयत रावात गांवकारी. धन्यवाद.